नमस्कार. तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत. तर आज आपण मस्त स्ट्रीट स्टाईल वडापाव बनवणार आहोत. त्याचबरोबर वडापावसोबत जी सिक्रेट चटणी दिली जाते तिची सुद्धा रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर वडापाव करताना तेलामध्ये विरघळतो तर असं होऊ नये यासाठी सुद्धा मी काही टिप्स दिलेले आहेत. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा. वडापावची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे बारीक तुकडे करून. त्याचबरोबर 7 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मिक्सरमध्ये वाटून घेतलेला लसूण, हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर हिंग टाकायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि उकडून घेतलेले बटाटे हातानेच थोडेसे मॅश करून टाकायचे. वडापावसाठी बटाट्याची चटणी करत असताना उकडलेले बटाटे किसणीने किसून घ्यायचे नाही किंवा पोटॅटो मॅशरने खूप जास्त बारीक मॅश करायचे नाही. असं केल्याने बटाटे चिकट होतात आणि त्यामुळे बटाटे वडे तयार करताना बटाट्याची चटणी हाताला चिकटते आणि त्यामुळे तेलामध्ये सोडल्यावर सुद्धा बटाटा वडा तेलामध्ये विरघळला जातो. बटाटे कढईमध्ये मॅश करून झाल्यावर त्याची चटणी व्यवस्थित परतवून घ्यायची मंद गॅसवरती. बटाट्याचे जर जास्त मोठे चंक्स राहिले असतील तर उलथानाने थोडे थोडे मॅश करून घ्यायचे. शेवटी पुन्हा एकदा भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बटाट्याची चटणी तयार आहे. आता बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद पावडर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ जरा बेतानेच टाकायचं कारण चटणीमध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे. हे सर्व चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं थोडं थोडं करून. ज्या वाटीने आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी पाणी पुरेसं आहे. सगळं पाणी एकदाच टाकायचं नाही, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि मग बॅटर तयार करायचं. म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत. बॅटर जास्त घट्ट पण बनवायचं नाही आणि जास्त पातळ पण बनवायचं नाही. बॅटर जर पातळ झालं तर वडे तेलामध्ये विरघळणार आणि बॅटर जर जास्त घट्ट झालं तर वड्याच्या वरचं आवरण खूप जास्त जाड होतं. आता बॅटर तयार आहे. वडे तयार करून घेऊया. त्यासाठी तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकाराचा वडा बनवायचा आहे तेवढी बटाट्याची चटणी हातामध्ये घ्यायची आणि त्याचा घट्ट लाडू वळून घ्यायचा. असं केल्याने वडा तेलामध्ये विरघळत नाही. आता तेल तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 ते 2 थेंब बॅटर टाकायचं आणि चेक करायचं. बॅटर कढईला न चिकटता जर वरती आलं तर समजायचं की तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आणि मगच वडे टाकायचे. तेल जर थंड असेल तर वडे तेलामध्ये विरघळतात आणि तेल जर खूप जास्त गरम असेल तर वड्याचं वरचं आवरण लवकर करपतं आणि आतमध्ये वडे कच्चेच राहतात. तेलामध्ये वडे सोडताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची, त्यापेक्षा कमी करायची नाही. वडे सोडताना तयार केलेला बटाट्याचा वडा घ्यायचा आणि बॅटरमध्ये टाकायचा आणि अंगठा व अंगठ्या शेजारील बोट या 2च बोटांनी वडा अलगद तेलामध्ये सोडायचा. अशाच प्रकारे आणखी एक वडा मी तुम्हाला तेलामध्ये सोडून दाखवते. पुन्हा एकदा तीच प्रोसेस करायची. वडा घ्यायचा, संपूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा आणि हाताच्या 2च बोटांनी व्यवस्थित वडा पकडून तेलामध्ये अलगद सोडायचा. एका वेळेला 2 किंवा 3च वडे तेलामध्ये सोडायचे. वडे तेलामध्ये सोडल्यानंतर उलथानाने वड्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा गरम तेल टाकत राहायचं. म्हणजे दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित तळली जाते आणि कच्ची राहत नाही. 2 ते 3 मिनिटं वडे एकाच बाजूने व्यवस्थित तळून द्यायचे आणि मगच वडे पलटी करायचे आणि सर्व बाजूने एकसारखे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता वड्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे आणि व्यवस्थित तळले गेलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडे अजिबात तेलामध्ये विरघळलेले नाही. आता शिल्लक राहिलेल्या बॅटरची आपण चटणी तयार करण्यासाठी भजी तयार करून घेऊया. आपण नेहमी गाडीवरचा जो वडापाव खातो त्याच्याबरोबर जी चटणी दिलेली असते ती यापासूनच बनवलेली असते. आता हा सर्व चुरा व्यवस्थित सोनेरी रंगावरती तळून घेऊया. बॅटर बनवताना आपण थोडा सुद्धा सोड्याचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता भजी अगदी टम्म फुगलेली आहे. सर्व भजी आता सोनेरी रंगावरती तळून झालेली आहे. सर्व भजी आता एका ताटामध्ये काढून ठेवूया. आता इथे आपले भजी आणि वडापाव दोन्ही तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता वडे पाव मी एका ताटामध्ये काढून ठेवलेले आहे. तुम्ही पाहू शकता वडे अजिबात तेलकट झालेले नाही. चटणी करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार केलेली भजी आणि चुरा काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायची. चिमूटभर मीठ टाकायचं आणि चटणी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. आता चटणी तयार आहे. वडापाव सर्व करूया. त्यासाठी पाव मधोमध कट करून घ्यायचा. त्यामध्ये तयार केलेली चटणी टाकायची. चटणी व्यवस्थित पसरवून द्यायची. त्यावरती तयार केलेला वडा टाकायचा. त्यावरती तळलेली
हिरवी मिरची ठेवायची आणि गरमागरम वडापाव गरमागरम चहासोबत एन्जॉय करायचा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.